नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली मस्तपैकी पारंपरिक आणि तितकीच गावरान रेसिपी बघतोय। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर बरेचदा आपल्याला घरी भाजी नसते किंवा भाजी चिरून करायचा मग कंटाळा येतो। अशा वेळी किंवा तीच भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल ना, तर फक्त आणि फक्त आपण कांद्यापासून ही छान चविष्ट चमचमीत आणि आजीच्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय। ही भाजी ना करायला सोपी आहे, अगदी विना झंझटीची असल्यामुळे आपण ही केव्हाही बनवू शकतो। माझी आजी ना नेहमी अशी भाजी बनवून द्यायची, बऱ्याचदा ती मला खायला खूप आवडायची आणि गरमागरम भाकरीसोबत तर ही भाजी अप्रतिम लागते। तर त्यासाठी इथं आता बघा मी साधारणपणे मीडियम साईजचे 5 ते 6 कांदे घेतले होते। आता ही जी कांदे आहेत ते आपण थोड्याशा मोठ्या आकारामध्ये, फार मोठे नाहीत फार बारीक नाही, तर अशा पद्धतीने चिरून घेतले। मी तुम्हाला नेहमी सांगत असते, जेव्हा केव्हाही आपण कांदा नाश्त्यासाठी चिरतो तेव्हा तो बारीक चिरायचा आणि भाजी किंवा आमटीसाठी चिरत असतो तेव्हा तो थोडासा अशा पद्धतीने मोठा चिरून घ्यायचा। त्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला पण छान अशी चव येते। तर आता हा कांदा पण बघा भरपूर असा मी चिरून घेतलेला आहे। ह्या रेसिपीमध्ये कांद्याचाच वापर भरपूर होतो। आता एका कढईमध्ये बघा मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या। लसूण पाकळ्या आता नेहमी ठेचून घ्यायच्या, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर 5 ते 6 मी कढीपत्त्याची पानं घातली आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता तो संपूर्ण कांदा आपण थोडासा लसूण लालसर झाला ना की मग घालून घ्यायचा। आता हा कांदा बघा आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत। बरेचदा भाजी काय नसले की काय सुचत नाही की काय बनवायचं, त्यावेळी अशी रेसिपी बनवू शकतो। त्यामुळे तुम्ही आयत्या वेळी झटकीपट अगदी कमी वेळात ही रेसिपी बनवू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा। आता कांदा पण बघा हलका असा भाजला गेला आहे, तर ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे सुकं खिसून घेतलेलं खोबरं वापरले। खोबरं नेहमी खिसून वापरायचं। आता हे पण बघा ह्या कांद्यासोबत पहिल्यांदा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं। हे मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आता आपण बघा 2 मोठे चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तर तो पण घातला। तर शेंगदाण्याचा जो कूट आहे तो अगदी बारीक नसावा, थोडासा जाडसर असेल ना तर खाताना खूप छान टेस्ट येते। आता आपण शेंगदाण्याचा कूट, सुकं खोबरं आणि कांदा हा चांगला भाजून घेणार आहोत। कांदा पूर्ण भाजून जर तुम्ही हे खोबरं आणि शेंगदाणे घातला तर कांदा करपण्याची शक्यता असतो। त्यामुळे कांदा गुलाबी झाला ना की मग हे दोन्ही जिन्नस घालून छान असं परतवून घ्यायचं, जेणेकरून सुकं खोबरं पण सगळं चांगलं असं भाजलं जातं आणि त्याबरोबर शेंगदाणे पण अगदी असं छान क्रंची आणि कुरकुरीत बनतात। आज आपण जी भाजी करतो ना, तर ही जर सुकी भाजी तुम्ही बनवली तर 4 ते 5 दिवस टिकते आणि जर थोडीशी दबदबीत भाजी बनवली ना तरी पण ती खूप छान चवीला लागते। बरेच जण ही पारंपरिक पद्धतीने रेसिपी करत असतातच। तर आता बघा हे सगळं बघा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। शेंगदाणे, खोबरं आणि कांदा छान परतले गेले, त्यामुळे अगदी छान असा खमंगपणा पण यायला सुरुवात झालेली आहे। तर इथंपर्यंत ते मी भाजून घेतलं। आता जो गॅस आहे ना तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण मसाले घालूयात। तर सुरुवातीला इथं बघा मी पाव चमचा इतकी हळद पावडर घालून घेतली। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी वापरतो ना, तर मी तीच वापरले। आता तिखट कसं हवा ह्यावेळी तुम्ही ह्या चटणीचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता। त्यानंतर आता आपण 1 छोटा चमचा भाजीने मीठ घातलं, तर मीठ जे मी चवीनुसार घातलं आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये धनेपूड वापरतोय। जर तुमच्याकडे साठवणीचा कोणता मसाला असेल तर तो पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, जसं की काळा मसाला किंवा गोडा मसाला। आता हे मसाले पण आपण कांदा, शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। याला कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नाही, तरीही ही भाजी खूप चविष्ट आहे। आधीच्या काळात काय व्हायचं, बऱ्याचदा माझी आजी सांगायची की भाज्या वगैरे पावसाळ्यात कमी मिळायच्या ना, तर त्यावेळी ती भाकरीसोबत ना अशी भाजी करायची। ही भाजी खाताना ना ती सांगायची की नेहमी आम्ही 1-1 भाकऱ्या खाणार, 2-2 भाकऱ्या खायचो। अशी छान तोंडाला चव आणणारी ही भाजी लागायची। त्यामुळे ती आताही महिन्यातून एकदा ही रेसिपी आम्हाला बनवायला लावते। आता मसाले बघा चांगले मिक्स करून घेतले, छान असे कोट पण झालेत। कांदा पण बघा अगदी छान भाजला गेलाय, शेंगदाणे पण अगदी कुरकुरीत छान तयार झालेले आहेत। आता तुम्हाला हवी असेल ना, तुम्ही सुकी भाजी खाणार असाल ना तर ती अशीच भाजी खाऊ शकता। ही सुकी भाजी पण खायला खूप छान लागतं। सुकी भाजी 3 ते 4 दिवस आरामात टिकते। तुम्ही जर प्रवासामध्ये कुठे जाणार असाल तेव्हा पण अशी भाजी घेऊन जाऊ शकता। पण आज ना मी थोडीशी दबदबीत भाजी बनवते, त्यासाठी थोडंसं पाणी घातलं, साधारणपणे 1.5 वाटी इतकं पाणी घातलं। आता जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी कमी वापरलं। पण जर तुम्हाला थोडीशी ना पातळसर अशी आमटीसारखी हवी असेल ना, तुम्ही याच्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 वाट्या पण पाणी ॲड करू शकता। हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं। ह्या स्टेजला मीठ आणि चटणीचं प्रमाण परफेक्ट आहे का हे देखील चेक करून घ्यायचं। जर काही कमी जास्त असेल ते देखील आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत।
आता बघा हे सगळं चांगलंसं मी मिक्स करून घेतलं. गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करायचा. आता आपण ह्याला ना मध्यम गॅस आचेवरती साधारणपणे एक 3 ते 4 मिनटं दणदणीत उकळा काढून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण वापरलेले जे जिन्नस आहेत ते आपण आधी छानपैकी भाजून घेतले होते, त्यामुळे पुन्हा भाजण्याची गरज नाही आहे. पण जेवढ्या जास्त उकळतील ना तेवढी याला चव पण खूप छान लागते. 3 ते 4 मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं. अगदी मस्तपैकी दणकून उकळायला आणि सुवासही अगदी मस्त घरभर बसला आहे. चमचमीत, खमंग आणि त्याबरोबर ना टेस्टी अशी आपली ही कांदवणी तयार आहे. तर बऱ्याच जण पारंपरिक पद्धतीने कांदवणी म्हणजे सुकी भाजी पण करतात. ही कांद्याची भाजी असते म्हणून त्याला कांदवणी म्हणतात. सुकी भाजी छान लागते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, किंवा मग अशा पद्धतीने दबदबीत भाजी पण खूप छान लागते. जास्त पातळ नाही केली मी, भाकरीसोबत ना खाताना थोडे गचके लागून येत ना, म्हणून मी अशा पद्धतीने ही दबदबीत भाजी करून घेतली. मस्तपैकी दणकून उकळ्या आल्यात. आता वरतून ना भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर घालायची आणि अशी छानपैकी तयार करून घेतली. झटकीपट घरात भाजी नसताना किंवा तीच भाजी खाऊन कंटाळ असाल त्यावेळी तुम्ही ही कांद्याची कांदवणी भाकरीसोबत नक्कीच सर्व करू शकता. दुसऱ्या कोणत्याही भाजी किंवा आमटीची अजिबात गरज लागत नाही. अशी ही परफेक्ट अशी कांदवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. तुम्हाला ही भन्नाट आणि युनिक रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.